आणि तरी सुद्धा फक्त एकच जमात आहे। या सर्व लोकांना एकत्र बांधण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे ते सन्माननीय अहमद अली पेंडकर यांना मी विनंती करतोय की आपण सन्माननीय मुनीर दळवी वरिष्ठ नागरिक यांचं इथे स्वागत करावं। सन्माननीय मुनीर दळवी आपण सुद्धा थोडं पुढे यावं कारण आपला इथे सन्मान केला जाणार आहे। आपण आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहात। धन्यवाद सर, आपण आमच्या विनंतीस मान देऊन आलात त्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार। त्यानंतर आणखी एक आपल्याला इथे सत्कार घ्यायचा आहे। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे अहमद अली पेंडकर सदर मसला जमात यांना की आपण सन्माननीय मुबीनभाई हुरजुक एक समाजसेवक आहेत त्यांचं आपण इथे स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा। पुन्हा एकदा आपण पाहतोय मायेची शाल आपण त्यांना ओढतोय आणि त्याचप्रमाणे एक आठवणी देण्यासाठी सन्मान चिन्ह। तर इथे आणखी एक सन्मान होतोय। बस हो गया और कौन सा एक बचा? बस हो गया ना, तीन ये एक है कौन सा? बस मैं बोले तीन बोले ना बाबा हुजूर शाह मुए मुनीर दलवी हो गए। मी नदीम धायरेकर आणि अजीज भाई यांना विनंती करतोय की आणखीन एक आपण सत्कार घ्यावा। रॉयल बोर्ली या संघाचे प्रेसिडेंट अध्यक्ष अर्थात यांचा इथे आपण स्वागत करणार आहोत। मनसूरभाई गिरे आपण पाहतोय या व्यासपीठावरती आलेले आहेत। रॉयल बोर्ली संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य। धन्यवाद सर, आपले सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत आणि आभार। एक सन्मान चिन्ह देऊन आणि त्याचप्रमाणे मायेचे उबदार शाल आपण त्यांना देतोय, त्यांचा सुद्धा शुभ आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत। हे सर्व फार महत्त्वाची सदस्य आहेत ज्यांनी आपल्याला इथे नेहमी सहकार्य केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच ऋतांशू, मेडन ओव्हर टाकणारा निर्धाव षटक टाकणारा ऋतांशू ठरलाय सामनावीराचा मानकरी। मी ऋतांशू आपल्याला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर समालोचन कक्षावाशी यावं आणि आपला पारितोषिक स्वीकारावं। अस्सलाम वालेकुम। रायगढ़ के अपने दौर के एक नामचीन खिलाड़ी जनाब फवाद आराई साहब जो सिवर्धन से ताल्लुक़ रखते, मसला के लिए और सिवर्धन के लिए काफ़ी क्रिकेट खेला है। फवाद आराई साहब इस मंच के इतराफ़ में कहीं मौजूद है, उनसे इल्तिमास करूंगा कि आपके बैठने का यहाँ पे इंतज़ाम किया गया है, बराए मेहरबानी आप तशरीफ़ लाए। फवाद आराई साहब, मैन ऑफ द मैच का अवार्ड यहाँ पे इमरान दरोगे इनके हाथों से दिया जा रहा है। हिमांशु को मुबारक हो। फवाद आराई साहब, क्रिकेट जो मसला सिवर्धन बोर्ली ये सभी तालुकों में क्रिकेट जो खेला जा रहा है आजकल, इसमें एक बड़ा योगदान है फवाद आराई का नाम का। अपने दौर के एक माइनाज ऑलराउंडर, एक अच्छे बल्लेबाज, एक अच्छे गेंदबाज जिनके सामने अच्छे अच्छे बल्लेबाज घुटने टेक दे रहे थे, वही फवाद आराई। उनसे इल्तिमास करूंगा कि यहाँ पे स्टेज पे आ जाए फवाद साहब। मैन ऑफ द मैच दिया आणि हा सामना 3 षटकांचा असेल, लक्षात घ्या कोणताही गैरसमज नसावा। 3 षटकांचा सामना असेल। सामना सुरू होतोय। जे समोर प्रेक्षक आहेत त्यांनी जरा डाव्या बाजूला जा किंवा उजव्या बाजूला बसून घ्या। समोरील प्रेक्षक खालिद भाई जरा आपण थोडे बाजूला व्हा। धन्यवाद यासीन सर। आपण पाहतोय चालू असलेला सामना सिद्धी 11 मसळा विरुद्ध रिजवान 11 मजगाव या दोन विपक्ष दरम्यानची लढत आपण पाहतोय। प्रथम आपण पाहिलं तर सिद्धी 11 मसळा संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि रिजवान 11 मजगाव संघाला आपण पाहिलं तर इथे फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले। पहिला चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय, गोलंदाज आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय।
ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उमेश पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला विशाल पाहायला मिळतोय. बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती, अर्थात गोलंदाज आतिशच्या माध्यमातून रायटम ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय, नक्कीच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, अर्थात 2 धावा धावफलकर लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगले मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण का केवळ 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांचा विचार केला तर इथे जास्तीत जास्त 35 ते 40 धावा येणं गरजेचं आहे, ते अर्थात रिजवान 11 मजगाव संघासाठी. पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, आतिशचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का आपण पाहिलं तर समोर उमेश सारखा एक मोठा फलंदाज आहे, तरी सुद्धा आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानात आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलर को मेडन वर डाला था उसको पैसे आए थे ना 600 रुपए पुन्हा एकदा पाहतोय चांगला चेंडू मैदानात पाहायला मिळतोय, परंतु यावेळी पंच इर्शाद यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते अर्थात 3 धावा धावफलकर लागतायत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आतिशच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय का? नक्कीच इथे मात्र झेल सोडला जातोय. कुठेतरी आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटचं समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच कॅच पकडो जीतो मॅच, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर कॅच सुटलेली आहे. इथे जीवदान मिळाले ते अर्थात फलंदाज उमेश याला, आणि या 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते अर्थात 5 धावा धावफलकर लागतायत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अजून विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. रायटम ओव्हर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय, आणि नक्कीच यावेळी चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. वेलकम फॉर बाय रिजवान 11 मजगाव. या स्ट्रोकची नितांत गरज आहे, ती अर्थात रिजवान 11 मजगाव संघाला, आणि या 4 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 9 धावा धावफलकर लागतायत. शेवटचा 1 चेंडू येणे शिल्लक आहे या षटकातील. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा, परंतु यावेळी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त होतोय. एका षटकानंतर आपण पाहिलं तर रिजवान 11 मजगाव संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावा धावफलकर लागतायत. एक कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण का 10 धावा तर नक्कीच धावफलकर आल्यात. अजून पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारे 2 षटक, या 2 षटकांचा विचार केला तर एक मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. परंतु आपण पाहिलं तर इथे गोलंदाजी कशा प्रकारची पाहायला मिळते ते देखील बघणं नित्यांत गरजेचं आहे, कारण का आपण पाहिलं तर दोन्ही संघांचा विचार केला तर एक बलाढ्य संघ आहेत. रिजवान 11 मजगाव विरुद्ध सिद्धी 11 मसला, या 2 संघादरम्यान लढत आपण पाहतोय. दद्दू बॉयज आयोजित मसला प्रीमियर लीग सीझन 1 आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आज रायगड जिल्ह्याची पंढरी क्रिकेटला का ओळखलं जातं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे या मैदानावरची रसिक प्रेक्षक. पूर्णपणे आपण पाहिलं तर रसिक प्रेक्षक या मैदानाचा पुरेपूर आनंद घेत असताना एक चांगल्या प्रकारची क्रिकेट रसिक आपण पाहतोय. दद्दू बॉयज आयोजित मसला प्रीमियर लीगच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेत. नक्कीच क्रिकेट रसिकांशिवाय आपण पाहिलं तर कोणतीही स्पर्धा अपुरी असतो मित्रांनो, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेट रसिक हे स्पर्धेचे पूर्णपणे आपण पाहिलं तर इथे एक पाहुणे असतात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कुशल येतोय. कुशल बघूया इथे कशा प्रकारची कुशलगिरी कामगिरी करावी लागेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. चेंडूने बॅटचा मात्र इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या इथे स्थिरावेल, ती अर्थात 10 धावा धावफलकर लागतायत. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिद्धी 11 मसला संघाने प्रथम आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले, ते अर्थात रिजवान 11 मजगाव संघाला, आणि एक चांगली गोलंदाजी करावी लागेल ते अर्थात मसला संघाला. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु यावेळी नक्की चेंडू
बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय, अर्थात डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर येते या चेंडूवर. एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते, अर्थात 11 धावा धावफलकावर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज कुशलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उमेश पाहायला मिळतोय. उमेशला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथे धावा येणं गरजेचं आहे. त्या अर्थात मजगाव संघाला चांगला फटका आपण पाहतोय नक्कीच यावेळी, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर पहिला धक्का लागेल तो अर्थात रिजवान 11 मजगाव संघाला. उमेश मात्र आपण पाहिलं तर तंबूत परततोय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर उमेशच्या माध्यमातून एक नक्कीच चौकार पाहायला मिळाला, परंतु आपण पाहिलं तर तितकीशी चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. त्या अर्थात उमेशच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण पाहतोय. उमेश बाद झाल्यानंतर ऋषिकेश जातोय मैदानामध्ये. ऋषिकेश आणि विशाल आपण पाहतोय हे मैदानांची जोडी आपण पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. कुशलने आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली. आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि उर्वरित आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. दुसऱ्या सत्रामधील एक चांगली कामगिरी आपण पाहतोय गोलंदाज कुशलच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय नवीन आलेला फलंदाज ऋषिकेश पाहायला मिळतोय. रिजवान 11 मजगाव संघाच्या माध्यमातून राईटम ओर द विकेट. चांगला फटका आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेने आणि नक्कीच इथे मात्र जेल ड्रॉप होते. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी आल्या आपण पाहिलं तर नक्कीच इथे कुशलवर हल्ला बोल चढवलाय. कुशलला आपण पाहिलं तर इथे आसमान दाखवलंय. फलंदाज ऋषिकेश याने पूर्णपणे आपण पाहिलं तर पॅन्डॉल मध्ये सेट होऊन आलाय फलंदाज ऋषिकेश. 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋषिकेश याचा, परंतु यावेळी आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. ते अर्थात गोलंदाज कुशलच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटचा एक चेंडूवर बघूया कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. ते अर्थात गोलंदाज कुशलच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नक्की 7 धावा खर्च केल्यात. 1 टू गो. यावेळी आपण पाहिलं तर चेंडूला सन्मान देतो ऋषिकेश. नक्कीच 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. चांगल्या चेंडूवर सन्मान देणं आपण पाहिलं तर नक्कीच एक आपण पाहिलं तर पूर्णपणे गोलंदाजाला इथे सन्मान देण्यासारखं आहे. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावर लागल्यात. आणि या आमच्या टुर्नामेंटसाठी सन्माननीय पोलीस संतोषजी चव्हाण आणि त्यांचे संपूर्ण टीम, पूर्ण पोलीस दल या सर्वांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जनतेचे सेवक आणि आपण पाहतोय आज आणि त्यांनी अगदी दाखवून दिलंय आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांनी खूप मदतीचा हात दिलेला आहे. खऱ्या अर्थानं जे म्हटलं जातं की सदरक्षणाय आणि खलळ निग्रणाय, तर मी सन्माननीय संतोषजी चव्हाण आणि संपूर्ण पोलीस टीमची हार्दिक त्यांचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला इथे फार मोठा सहयोग केलाय. कारण एवढी मोठी टुर्नामेंट इथे साकार करण्यासाठी आपण पाहतोय तुडुंब गर्दी आहे आणि तुडुंब गर्दी झाल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी मदत केली. धन्यवाद. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय राजेश पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होतोय. 1 धाव जरूर येते या चेंडूवर. 1 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अर्थात 19 धावा धावफलकावर लागतायत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि नक्कीच इथे सुरेख झेल पाहायला मिळतोय. फलंदाज विशाल बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागतोय तर अर्थात रिजवान 11 मजगाव संघाला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेट रसिकांसाठी आपण पाहिलं तर एक सुवर्ण मेजवानी. या क्रिकेटच्या
स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, जसं की नक्कीच या मैदानावर यात्रा भरले की काय, नक्कीच इथे क्रिकेटची यात्रा भरले त्याचप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेट रसिक या मैदानावर पाहायला मिळत आहेत. सुरेख असं आयोजन आपण पाहतोय दद्दू बॉयज यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहतोय देवा जातोय मैदानामध्ये, षटकातील पुढील चेंडू, चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी मैदानात पाहायला मिळतोय, परंतु पंचांचा इच्छा येतो की चेंडू सुवेर आहे. अवांतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव जरूर येते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. अर्थात 20 धावा धावफलकर लागतायत. शेवटचं षटक चालू आहे, तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच बॅक टू बॅक दुसरा चेंडू स्वेर फेकतोय गोलंदाज राजेश. कुठेतरी आपण पाहिलं तर लाईन अँड लेनवर बिघडतोय गोलंदाज राजेश. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा धावफलकर लागतायत. तिसरं षटक चालू आहे, शेवटचं षटक चालू आहे. पहिल्या सत्रामधील आपण पाहिलं तर अंतिम षटक चालू आहे. रायटम ओर द विकेट, चांगला फटका आपण पाहतोय, सरळ फॅटने खेळलेला फटका, नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. नक्कीच इथे व्यासपीठाला मानवंदना देत असताना फलंदाज ऋषिकेश सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय आणि हे मोठे स्ट्रोक येणं तितकंच महत्वाचं होतं. ते अर्थात रिजवान 11 मजगाव संघासाठी या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 27 धावा धावफलकर लागतायत. अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये. एक अचूक टप्पा आपण पाहतोय, एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 27 पर्यंत. शेवटचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी ब्लॉकच्या चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तर सहजरित्या आणि तिसरी धाव देखील पूर्ण होते. एक रनिंग बिटवीन द विचार केला तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पाहायला मिळते. 3 धावा नक्कीच मिळतात या चेंडूवर आणि 3 धावेनंतर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकर लागतायत. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. बघूया शेवटच्या चेंडूवर इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. देवा ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. नक्कीच इथे देवाला एक ते मोठा स्ट्रोक खेळावा लागेल, कारण का इथे आपण पाहिलं तर सन्मानजनक धावसंख्या जर रचायची असेल तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. 1 टू गो. मोठा स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर जातोय तोपर्यंत झेल मात्र सोडलेली जाते. नक्कीच जीवदान मिळालं जाते ते अर्थात देवा याला. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मैदानामध्ये काय घडते काहीच समजत नाहीये, पूर्णपणे गचाळ क्षेत्ररक्षण. चौथी धाव घेत असताना आपण पाहिलं तर नक्कीच देवा बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतोय. अर्थात आपण पाहिलं तर 3 धावा येतात या चेंडूवर. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर रिजवान 11 मजगाव संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकर आल्यात. 34 धावांची गरज असेल ती अर्थात सिद्धी 11 म्हसळा संघासाठी. तीन षटकांमध्ये 34 धावांची गरज आणि सामना जोपर्यंत सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपण सत्काराकडे वळणार आहोत. मी राष्ट्रवादी युवा अध्यक्ष मसला सन्माननीय नईमभाई दळवी यांना विनंती करतोय, सर आपण थोडंसं पुढे यावं आणि आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर खेळाडू अर्थात ज्यानं बऱ्याच वेळा आपल्या संघासाठी फार मोठ्या खेळी रचल्या आणि अनेक सामने जिंकून दिले, सन्माननीय फवाद आराई. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फवाद आराई एक उत्कृष्ट असे ऑलराऊंडर लाजवाब क्रिकेटपटू ज्याने अनेक सामने जिंकवले आणि सर्वांना आपण पाहतोय एक समाधान जे लावलं होतं. अर्थातच त्यांचा खेळ पाहत असताना त्यासाठी आपण पाहतोय त्यांचा इथे सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर मी विनंती करणार आहे सन्माननीय इम्रानभाई दरोगे यांना. इम्रानभाई दरोगे यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. त्याचप्रमाणे शोएब हल्डे. इम्रानभाई दरोगे यांना विनंती आहे की एक समाजसेवक आणि त्याचप्रमाणे दानिश मार्टचे ओनर सन्माननीय शोएबभाई घराडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं यथोचित आपण सन्मान करावा. एक मायेची शाल आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं इथे स्वागत करतोय, त्यांचा सन्मान करतोय. धन्यवाद शोएबजी.
आमच्या विनंतीस मान देऊन आपण इथे आलात, असंच प्रेम असू द्या. स्कॉर्पिओ आहे आणि एक स्कॉर्पिओ गाडी आहे, ती रस्त्याच्या मधोमध आहे. MH06BE. अरे हे लॉक हो गया यार. हाँ? आणि खालीद यांना मी विनंती करतोय, आमच्या या आयोजन कमिटीचे एक सदस्य सन्माननीय सलीमजी इनामदार यांचं इथे आपण स्वागत करावं. त्याचप्रमाणे त्यांची खासियत राहिलेली आहे, बॉडी बिल्डिंग चॅम्पियन अर्थात सलीमजी यांचं इथे आगमन झालंय आणि आपण त्यांचं स्वागत करतोय. आपण पाहतोय क्रिकेट असेल किंवा शरीर सौष्ठव स्पर्धा असेल, दोन्हीही खेळामध्ये अगदी प्रावीण्य मिळवलंय आणि त्यांचा इथे सन्मान होते. धन्यवाद सर, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. डबल 273 या नंबरची स्कॉर्पिओ ज्यांची कोणाची आहे त्यांनी कृपया योग्य त्या ठिकाणी पार्क करावी. आणि मित्र हो, आपण पाहतोय लकी ड्रॉचे फक्त काही कुपन शिल्लक राहिलेले आहेत. 10 ते 15 कुपन शिल्लक राहिलेले आहेत. एक 17 ते 18 हजाराची स्पोर्ट्स सायकल आणि एक अँड्रॉइड मोबाईल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. सर्व क्रिकेट रसिकांना मी विनंती करतोय की आपण माझ्या उजव्या बाजूला कुपन विक्री सुरू आहे. 15 ते 20 कुपन फक्त शिल्लक राहिलेली आहेत. प्रत्येकानं एक कुपन घ्यावं आणि नक्कीच आपलं नशीब आपण आजमावू शकता. आणि एक अविस्मरणीय स्पर्धा आपल्या स्मृती पटलावरती कायमची कोरली जाणार आहे. जर आपल्या घरी आपण हा अँड्रॉइड मोबाईल किंवा सायकल घेऊन गेलात तर नक्कीच तुमचं घरी सुद्धा स्वागत केलं जाईल. वळूया आपण मैदानाकडे. तो चलिए दोस्तों, जीतने के लिए निर्धारित 3 ओवर की मैच में 34 रनों की जरूरत, 11.33 की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. सलामी बल्लेबाज के रूप में अमोल और उनके साथी बल्लेबाज कुशल, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी ऋषिकेश के ऊपर. ऋषिकेश अर्थात ऋषि, मुनि, प्रेषित, अवतार, मैसेंजर, पैगंबर, और यहाँ पे उसी नाम से गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट. ओहो, लॉफ्टेड स्ट्रोक, हवा में खेलने की गलती, डीप मिड विकेट में फील्डर तैनात और इसके साथ ये पहला झटका लगता हुआ. कुशल बैक टू द पैवेलियन. तीन गेंदें हो चुकी है और मात्र 3 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. और सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाज कुशल आउट होकर पवेलियन में वापस आते हुए थोड़े से निराश और थोड़े से नाराज मन से, क्योंकि बहुत बड़ी गलती की उन्होंने. ये मैच अगर जीतना है तो टिके रहना बहुत ही ज़रूरी है. सिंगल, डबल और बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आना ज़रूरी है. मगर पहले ही गेंद का सामना करते हुए एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, सेट नहीं थे बल्लेबाज और गेंद हवा में गई थी. अब उनके जगह नए बल्लेबाज राजेश भोईर नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर अमोल ने 2 गेंदों का सामना किया, 3 रन बनाकर खेल रहे हैं. हाथ जुड़ता हूँ, पैर पड़ता तो बोलो मत रे.
के बाद, इनिंग खत्म होने के बाद। फिर से एक बार यहाँ पे अतिरिक्त 2 रन मिलते हुए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या 5 रन। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर प्रहार किया मगर बैड लक रहे क्योंकि गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन के लिए, और इस 1 रन के साथ रनों की संख्या 6 रन। जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, निर्धारित 3 ओवर का यह मैच मुकाबला चल रहा है और 34 रनों की जरूरत। जैसे मैंने कहा 11.33 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। जी हाँ, बहुत ही बढ़िया सोच थी मगर लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद निकल गई। अगर वहां से थोड़ा सा अंदर की तरफ अगर आती तो लेग स्टंप उखाड़ती जरूर, मगर सीधी निकल गई और इसी वजह से मजबूरन अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में 1 रन अतिरिक्त यहाँ पे मिलेगा, 7 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद। इस मरतबा टप्पा खाने के बाद गेंद ने काटा बदला था मगर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर निकल गई। अंपायर जी ने फिर से एक बार अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और हमारी तरफ रुख किया, वाइड का इशारा किया। आईसीसी लॉ नंबर 22 का इस्तेमाल यहाँ पे बार बार होता हुआ अगर इस तरह की गेंदबाजी होगी तो बल्लेबाजों के ऊपर जो मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे क्रिएट हुआ है वो रिलीज होने को वक्त नहीं लगेगा। अगली गेंद, जी हाँ, अच्छी गेंद थी। इस मरतबा ब्लॉक किया था, परफेक्ट यॉर्कर। उसे खोद कर खेलना चाहते थे, शायद गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और कवर पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल कर रही थी। नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने और अपने छोर बदलकर 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर, पहले ओवर की एक अंतिम गेंद आना बाकी है। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ढीले हाथों से उस गेंद को ढकेला, कवर पॉइंट की दिशा में फील्डर के हाथों में होने के बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ यहां पे 1 रन मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या 10 रन। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है, 10 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए कुल मिला के 34 रनों की जरूरत। इसका मतलब ये साफ है कि अब आने वाले 12 गेंदों में 24 रन की दरकार। अब यहाँ पे यह निर्णायक ओवर है, निर्णायक अवस्था है क्योंकि इस ओवर में जो गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेगा तो ही यहाँ पे मैच में वापसी हो सकती है। और इस ओवर में अगर गेंदबाज अगर पीटते हैं, ज़्यादा से ज़्यादा रन खर्च करते हैं तो ये मैच उनके हाथों से इसी ओवर में चला जाएगा। और इसी वजह से सलाह और मशवरा एक दूसरे का लेते हुए कि ऐसे वो कौन गेंदबाज होंगे जो यहाँ पे मात्र 5 या 6 रन का ओवर करेंगे। शायद भरोसा किया है उनके गेंदबाज के ऊपर देवा अपनानी जी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं जो कि बहुत ही क्रूशल है, बहुत ही महत्वपूर्ण है। ये मैच किसके पक्ष में जाएगा और भविष्य के गर्भ में क्या लिखा है ये तो हम नहीं जानते, मगर कहते हैं कि देने वाले ने कभी कमी नहीं की, देने वाले ने कभी कमी नहीं की, किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है। अब यहाँ पे किसको क्या मिलेगा, कौन हारेगा, कौन जीतेगा, कौन इस प्रतियोगिता में बने रहेगा। अगली गेंद देवा की राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, लेग स्टंप पर फुल टॉस थी मगर उसे स्वीप बनाकर खेला था, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद डिक्लेयर जोन में और इसी वजह से मात्र 1 रन मिलेगा। एक रन बनाना बहुत ही जरूरी होगा मगर उसी के साथ हर ओवर में कम से कम बड़ा स्ट्रोक चाहिए तो यहाँ पे काम बनेगा। पहले ओवर में हालांकि बड़ा स्ट्रोक तो नहीं आया था मगर कुछ खराब गेंदें वाइड के रूप में यहाँ पे रन आए थे और इसी वजह से पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन स्कोरबोर्ड पर हमें नजर आ रहे थे। देवा हालांकि पहली गेंद फुल टॉस करने के बाद अपनी गलती को दुरुस्त करना होगा क्योंकि मैं अक्सर कहता हूं, हालांकि ओहो इस बार देखिए शानदार गेंदबाजी, अपनी गलती को दुरुस्त किया, परफेक्ट लाइन एंड लेन के साथ यहाँ पे गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई बल्लेबाज के शरीर का वेध लेती हुई वहीं पे लड़खड़ाती हुई नजर आई। इस बीच रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं थी, फॉलो थ्रू में उस गेंद को अपने पाले में कर दिया और हर गुंजाइश को खारिज कर दिया था देवा ने। देवा फिर से एक बार, जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रहती हुई निकल गई सीधी विकेट कीपर के हाथों में। कमाल की गेंदबाजी हो रही है, गलती से सीखना होगा
और गलती से यहाँ पे सीखा है देवा ने। इसीलिए अक्सर कहता हूं मैं कि गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि हर गलती का खामियाजा तो भुगतना पड़ता है। इस पर तब हवा में गेंद, और क्या कमाल का रनिंग कैच यहाँ पे लपकने में कामयाब हुए हैं काउ कॉर्नर के दिशा में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हालांकि 34 रन बनाने हैं, मगर 34 रन के लिए कितनी जद्दोजहद करनी पड़ रही है, कितनी मेहनत करनी पड़ रही है, ये देखते ही बन रहा है। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही गेंदबाजी और अनुशासित गेंदबाजी किसे कहते हैं उसका उत्तम उदाहरण देवा पेश करते हुए। देवा ने अब तक 4 गेंदें यहां पे डाली है, मात्र 1 रन खर्च किया है और एक बल्लेबाज को भी चलता किया है। जैसे मैंने कहा था कि ये बहुत ही क्रूशल ओवर होगा। इस ओवर में अगर गेंदबाज पीटते हैं, गेंदबाज अगर ज़्यादा से ज़्यादा रन खर्च करते हैं तो ये मैच उनके हाथों से फिसलता हुआ नजर आएगा, और वही किया उनके कैप्टन ने। उनके सर्वश्रेष्ठ गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी और उस भरोसे के ऊपर यहाँ पे खड़े उतरते हुए देवा। अब यहाँ पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है अमोल, जो कि सलामी बल्लेबाज के रूप में आए थे। नॉन स्ट्राइक एंड पर पवन। अमोल ने अब तक 4 रन अपनी टीम के लिए जोड़े हैं। ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद के ऊपर प्रहार किया, बहुत ही अच्छा स्क्वायर कट देखने को मिला, मगर डीप में फील्डर तैनात है और इसी वजह से फिर से एक बार एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाकर यहाँ पे काम नहीं बनेगा। बल्लेबाजों को सोचना होगा, जल्दी से जल्दी कुछ करना होगा, रिस्क तो यहाँ पे उठाना होगा, धोखा तो यहाँ पे स्वीकारना होगा। आपके पास कोई चारा नहीं है। अगली गेंद देवा की, फिर से एक बार, जी हां, इस पर दबा रिस्क उठाया जरूर, डीप बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में खेला, मगर बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ पवन बैक टू द पैवेलियन, और एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। और देवा के क्या कहने, देवा ने 2 विकेट छटके और मात्र 2 रन खर्च किए हैं इस ओवर में। काफी नपातुला ओवर, काफी अनुशासित और प्रभावित करने वाला ये ओवर हमें नजर आया। कुल मिला के रनों की संख्या मात्र 12 रन। अब जीतने के लिए तकरीबन 22 रनों की और जरूरत। 6 गेंदें और 22 रन। अब ये मैच बहुत ही मुश्किल साबित होता हुआ, बहुत ही हेवी होता हुआ मैच अब यहां से फंसा हुआ है। मैच को अगर जीतना है तो कम से कम 6 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक यहां पे लगाने होंगे, तब जाके यहां पे काम बनेगा। क्या यहां पे 3 स्ट्रोक लगाएंगे? लगा भी सकते हैं, क्योंकि लास्ट मैच में हमने देखा था सुमित ढेकले के बल्ले से 7 छक्के आए थे और नदीम दायरेकर के बल्ले से भी 7 छक्के आए थे। अगर वो बल्लेबाज यहाँ पे बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, यानी गेंद ट्रैवल हो रही है, मगर यहाँ पे खेलने की जिगरबाज वृत्ति होनी बहुत ही जरूरी, उसके लिए प्रैक्टिस होनी बहुत ही जरूरी। इसलिए कहा जाता है दोस्तों, प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट। आपको प्रैक्टिस ही सही खिलाड़ी बनाएगी। अगली गेंद नए गेंदबाज गणेश की, राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, उसे आड़े बल्ले से खेला, 1 बाउंस गेंद डीप मिड विकेट, फील्डर के हाथों से थोड़ी सी फिसली जरूर और उसका फायदा उठाया बल्लेबाजों ने। जहां पे 1 रन मिलने की संभावना थी, वहां पे दूसरा रन तब्दील कर लिया और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 14 रन। अब जीतने के लिए बचे हुए 5 गेंदों में 20 रनों की जरूरत। 5 गेंदे 20 रन, 20 रन 5 गेंदे। गेंदबाजी करने वाली टीम या बल्लेबाजी करने वाली टीम मजगांव 11, और क्या नाम है, सिद्धि 11 या मजगांव 11। जी हाँ, मगर फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, शानदार गेंद थी। अब यहाँ पे बल्लेबाजों के हाथों से धीरे धीरे ये मैच रेत की तरह फिसलता हुआ और गुब्बारे की तरह इस मैच की हवा निकलती हुई, क्योंकि मात्र 4 गेंदें बची है और 4 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत, यानी 3 बड़े स्ट्रोक लगातार लगाने होंगे। मगर ऐसा कुछ भी यहाँ पे घटता नहीं होता हुआ दिखाई दे रहा है और अब ये मैच में मात्र औपचारिकता बची है, ऐसा मैं कह सकता हूं, क्योंकि 3 गेंदें और 20 रन, यानी 3 छक्के अगर लगाते हैं तब भी यहाँ पे काम बनना मुश्किल ही नहीं, तकरीबन नामुमकिन। अगर गेंदबाज अगर कोई गलती करते हैं तभी यहाँ पे मैच में कुछ बदलाव हो सकता है। जी हाँ, जोरदार स्ट्रोक खेलने की कोशिश, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे। अमोल बैक टू द पैवेलियन।
किसी भी बल्लेबाज को यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाने में कामयाबी नहीं, और इसी वजह से हार की दहलीज पर आ चुके हैं, हार की कगार पर आ चुके हैं। मात्र 2 गेंदें बची है इस ओवर की, जो कि औपचारिकता बची है। मात्र 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इस बीच नए बल्लेबाज सुबोध मैदान में नमूदार होते हुए, मगर इस बीच अंबेद आणि गालसोर, अझैन 11 अंबेद आणि उस्मान 11 गालसोरी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे। आणि या स्पर्धेसाठी जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 50,000 रुपये, हे 50,000 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अझैन 11 अंबेद संघाचे मालक सन्माननीय तौसिफ सोगले यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। तर मी पुन्हा एकदा दादू बॉईज मसला या संघातर्फे त्यांचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि दोन्ही संघांना मी शुभेच्छा व्यक्त करतोय। खुश खबर, आने वाले 24, 25, 26, 27 तारीख